एखादा पिंजऱ्यातला पक्षी अचानक पिंजऱ्यातून बाहेर यावा आणि तो आकाशात सैरभैर उडावा, तशीच स्थिती आज आमची झाली होती. तर हॅलो ऑल, तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. आणि आज मी घेऊन आले आहे व्लॉग. आज मी, माझी बहीण नेहा आणि माझी मैत्रीण सुवर्णा, आम्ही तिघीजणी चाललो आहोत मस्तपैकी डे आऊटला. तर डे आऊटचं प्लॅन फिक्स होते. आम्ही पॅव्हिलियन मॉलमध्ये गेलो सकाळी 10:30च्या दरम्यान, कारण आम्ही 11:15चा मूव्ही शो बुक केला होता. आणि मस्त आधी वेळ होता, 10:30लाच गेलो, त्यामुळं आम्ही आधी छान फिरून घेतलं. पण तिथं गेल्यावर कळलं की मॉल अजून ओपन नाही झालेला शॉपिंगसाठी. मे बी अराउंड 11 तो चालू होणार होता, पण आम्ही मूवीला बसणार होतो. तर तुम्ही इथे बघाल सगळी दुकानं, सगळे शॉपिंग्स ओपन होत होते नुकतेच. सगळे ओपन झाले नव्हते, बरेचसे ओपन होत होते. आणि मॉलमध्ये आम्ही एकटेच होतो, त्यामुळं मॉल पूर्ण रिकामं आणि थोडंसं असं वेगळं वाटत होतं. कारण रोज भरलेला मॉल आता रिकामा बघताना असं काही खास वाटलं नाही. पण एक काहीतरी वेगळी फिलिंग मात्र नक्की होती की आम्ही एकटेच तिथं आणि स्टाफ तिथं, बाकी कोणी जास्त नव्हतं. सो मूवी टाईम होता, आम्ही गेलो PVRला. आणि बघू शकता एवढं सुंदर त्यांनी इंटेरियर केलेलं होतं की तिथं आम्हाला व्हिडिओ काढण्याचा, फोटो काढण्याचा मोह अजिबात आवडला नाही. आणि असे आमच्यासारखे बरेचसे होते. तर 11:15चा शो होता, त्यामुळं सुरुवातीला लगबगीनं आम्ही तिघीजणी आम्ही मूवीला जाण्यासाठी, थिएटर रूममध्ये जाण्यासाठी आम्ही निघालो. आणि मग ठरवलं इंटरवलच्या दरम्यान येऊन नक्की फोटोशूट करायचं. मग ही मी चालले पुढं. थँक्यू दादा. त्यांनी छान आम्हाला जाण्यासाठी आम्हालाही दरवाजा ओपन करून दिला. मी दरवाजा ओपन केला, म्हटलं ती मुलगी जाईल, पण ती काय तिच्या वडिलांशिवाय जायला तयार नव्हती. तेही बरोबर होतं. मग बघू शकता इथं आम्ही डेस्पिकेबल मी 4ला येऊन बसलो. आणि मूव्ही खूप छान होता, तुम्हीही जाऊन बघा. आम्ही 3D बघितला. इंटरवलला बाहेर आलो, जरा वेळ म्हटलं आपण छान फोटो काढूया इथं. तर सुवर्णाला आधीच मोह आवरेना, ती लगेच इथं जाऊन बसलीच आणि सेल्फी काढायला लागली. मी ह्या दोघींचे हँडल तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते. दोघींचे यूट्यूब हँडल आहेत सुवर्णाज इंटेरियर आणि नेहाचा आहे नेहाज व्लॉग म्हणून. नक्की जाऊन त्यांना फॉलो करा आणि सबस्क्राईब करा. मूवी झाल्यानंतर आम्ही पॅन्टालूनमध्ये गेलो तिथेच, आणि थोडेफार कपड्यांचं जस्ट एक विंडो शॉपिंग म्हणू शकतो, किंवा जाऊन असंच बघितलं आम्ही. सुवर्णाला काही टॉप्स घ्यायचे होते ते बघितले. तिथून आम्ही तडक निघालो ते डायरेक्ट हाँगकाँग लेनला. मग हाँगकाँग लेनला आले कारण मला मोबाईलचं कवर आणि मोबाईलचं गार्ड स्क्रीन बसवायची होती, त्यामुळे आम्ही हाँगकाँग लेन गाठली. तर मोबाईलचे कवर आणि स्क्रीन गार्ड हवं असेल तर हाँगकाँग लेन सगळ्यात चांगली. मोबाईल हल्लाय माझा इथं, माझ्याकडून थोडंसं चित्र हे झालं आहे, त्यामुळं तसदीबद्दल क्षमस्व. पुढे नेहा मला गाईड करते कुठल्या शॉपला जायचं, कारण मी इथे बऱ्याच वर्षांनी येते, मला जमलं नाही बरेच काही वर्ष इथं यायला. पण नेहा मात्र इथं नेहमी येते काही लागलं तरी, त्यामुळं तिला माहिती असलेलं स्वस्तातलं दुकान तिने मला दाखवलं. आणि त्यांच्याकडे खरंच खूप छान छान व्हरायटी होत्या. इवन सगळीकडेच खूप छान छान व्हरायटी होत्या. आणि मग ह्या दादांकडे आलो. ह्या दादांनी आम्हाला खूप छान कवर दाखवले तिच्या मोबाईलसाठी, माझ्या मोबाईलसाठी. त्यांच्याकडं व्हरायटी छान होत्या, प्राईस रेंज अगदी अफोर्डेबल होती, बजेटमध्ये होती, एकदम छान होतं यांचं. आणि ह्यांचा शॉप नंबर आहे शॉप नंबर 3. तुम्ही नक्की व्हिजिट करा. इथे खूप स्वस्तात आणि छान मिळतात, व्हरायटीज भरपूर होत्या.
जेव्हा त्यांना मी शॉप नंबर विचारत होते ते एकदम कन्फ्यूज झाले होते आणि त्यांना कळत नव्हतं की ही मला का विचारते, काय झालं. पण जेव्हा त्यांना सांगितलं की मी यूट्यूबवर व्लॉग करते आहे आणि तुमचं हे थोडी ॲडव्हर्टाईजमेंट होईल, तर ते खूप खुश होते की माझी ॲडव्हर्टाईज होती. तर हे मी कवर घेतलं इथं, खूप सुंदर मिळालं मला आयफोनचं कवर, आयफोन 14 प्रोसाठी. आणि हे माझ्या बहिणीचं आयफोन 13साठी. तिने खूप सिम्पल घेतलं कारण तिच्याकडे भरपूर होते. अगदीच त्यांच्यासमोरच एक छान असं ॲक्सेसरीज ज्वेलरीचं दुकान होतं. त्यांच्याकडे खूप साऱ्या व्हरायटीज होत्या आणि खूप छान होते कानातले आणि प्राईससुद्धा अगदी फार काही महाग नाही, अफोर्डेबल होती. इथे मोबाईलचंच नाही, असे ॲक्सेसरीज पण मिळतात, ज्वेलरी पण मिळते तुम्हाला. तर तुम्ही नक्की इथे येऊन व्हिजिट करू शकता. खूप छान वाटलं. बऱ्याच दिवसांनी मी हाँगकाँग लेनला गेले, यामुळं जरा छान वाटलं. मग तिथून तडक आम्ही आलो पोटोबाला, म्हणजेच गणराजमध्ये जेवायला आलो. आणि मग तिथे आम्ही जाऊन मस्त हराभरा कबाबवर आधी ताव मारून मग मेन कोर्स केला आणि मग त्यानंतर तडक निघालो मंडईत. मंडईचं दृश्य बघून खूप छान वाटत होतं कारण मंडईतही मी खूप दिवसांनी आले, बाळामुळं येणं जमत नव्हतं, ते मी आज आले. आणि इथं मस्त मी हिरव्या भाज्या घेतल्या. खूप छान वाटलं मला ही सगळी शॉपिंग करताना आणि लागणारे सामान घेतलं. भाजी मंडईत जाऊन भाज्या बघितल्या, काही घेतल्या आणि संपला आमचा दिवस. घरी रिटर्न. काय करणार, बाळाची आठवण येते ना. चला भेटूया पुढच्या ब्लॉगला. तोपर्यंत बाय बाय.